हॅलो नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच दिवसानंतर व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो मागच्या गुरुवारी मी वर्धेसाठी निघत होते तेव्हा मी माझ्यासाठी असा छान मेथी पराठे गरम गरम बनवून घेतले आणि इथे माझी जर्नी स्टार्ट झाली. लोकलमध्ये बसले बिकॉज मला ट्रेन दादरवरून पकडायची होती आणि छान असा प्रवास करत निघाले. घरी जायची ओढ होती, खुशी होती, सगळ्यांना भेटण्याची आतुरता आणि इथे मी माझ्या ट्रेनची वाट बघत होते. मी जात होते दुपारच्या 3 वाजताच्या सेवाग्रामने आणि आकाश असल्यामुळे मी माझं पण सध्या थोडंसं शूट करून घेतलं. त्याच्यानंतर फायनली मला माझी सीट मिळाली आणि द जर्नी स्टार्टेड. कसारा घाट आणि तो सुंदर सुंदर व्ह्यू. अशा प्रकारे खूप लवकर रात्र झाली आणि भुसावळला पोहोचले. म्हणजे माझा अर्धी जर्नी इथेच संपली होती. भूक लागलेली त्याच्यामुळे मग उपवासही होता. सो घरी बनवून आणलेले थेपले खाल्ले आणि छानपैकी एक झोप घेतले आणि इथे मी रात्री 3:45ला माझ्या डेस्टिनेशनला म्हणजेच वर्धा जंक्शनला पोहोचले. पण सकाळी 6 वाजेपर्यंत कुठलीच बस येणार नव्हती. त्याच्यामुळे मला वेटिंग रूममध्ये बसची वाट बघायला लागली. 5 वाजले आणि चहा नाश्ता घेऊन मी 6ची बस पकडून हिंगणघाटसाठी निघाले. केवढी रात्र होती आणि थंडीही खूप होती म्हणून मी असं छान समजदार बाळासारखं कानाला बांधून घेतलेलं आणि एंट्री केली हिंगणघाटमध्ये. सो फायनली मी पोहोचले. वासू येतोय मला घ्यायला आला आणि आम्ही जातोय घरी. खूप थंडी होती पण खूप मज्जाही येत होती विदर्भात असण्याची. फायनली घरी पोहोचले आणि बडी मम्मी माझी वाट बघत होती. ती खूप क्यूट आहे. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात गरम गरम चहाने झाली आणि इथे माझी ब्राईड माझं स्वागत करताना. शादी का घर है काम तो करना पडेगा. सो अशा प्रकारे गेल्या गेल्या मी माझी ड्युटी सुरू केली सगळ्यांसाठी पोहे बनवण्याची. सो पोहे तर माहितीच आहे. सो मी असा पटापटा हात चालवला आणि पटापटा माझे पोहे बनवून रेडी झाले. सगळ्यांनी पोहे खाल्ले, स्तुती केली, दिवसभर खूप कामं केली. बाकी सगळं तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघालच. सो आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. असंच भरभरून प्रेम द्या आणि माझे ब्लॉग एन्जॉय करा. थँक्यू सो मच गाईज. असंच प्रेम राहू देत आणि वेडिंगचे पुढचे ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा जे मी घेऊन येते लवकरच. See the beautiful me. चलो मी घेते नाश्ता करून. तुम्ही पण करा. एन्जॉय. थँक्यू. बाय बाय.